नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अंगारकीला चंद्रदर्शन केल्याने नेमकं काय घडतं? आता तुम्ही म्हणाल, फक्त एकदा चंद्र पाहिला तर खरंच आयुष्यात बदल होऊ शकतो का? की हे सगळं फक्त श्रद्धा आहे? लोक म्हणतात या दिवशी चंद्रदर्शन केल्यानं संकट कमी होतात, मन शांत होतं आणि इच्छासुद्धा पूर्ण होतात. पण यामागचं खरं रहस्य काय आहे? चला जाणून घेऊया. असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान श्री गणेशाची उपासना केल्याने मंगळ दोष शांत होतो, अडथळे दूर होतात आणि मनोकामना सुद्धा पूर्ण होण्यास मार्ग मोकळे होतात. आता अंगारकी म्हणजे काय? तर अंगारक म्हणजे मंगळ. पुराणात कथा आहे की मंगळ देवाने गणपतीची कठोर तपश्चर्या केली होती. त्यावर प्रसन्न होऊन बाप्पांनी वर दिला की तुझ्या नावानं म्हणजे मंगळवारी येणारी चतुर्थी ही अंगारकी म्हणून ओळखली जाईल आणि या दिवशी जो चंद्रदर्शन घेईल त्याला वर्षभराच्या चतुर्थीचं फळ मिळेल. आता विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर चंद्राच्या स्थितीचा आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा पृथ्वीवर आणि विशेषतः मानवी मनावर सूक्ष्म परिणाम होत असल्याचं मानलं जातं. जसं समुद्रात भरती ओहोटी निर्माण होते, तसंच आपल्या शरीरात आणि मनातही काही बदल जाणवू शकतात. चंद्रदर्शनाच्या वेळी मन अधिक शांत, एकाग्र आणि संवेदनशील होतं आणि कदाचित याच कारणामुळे प्रार्थना, जप आणि सकारात्मक विचार अधिक प्रभावी ठरू शकतात. म्हणूनच अंगारकी चतुर्थी ही फक्त उपासना किंवा व्रत नाही, तर श्रद्धा आणि विज्ञान यांचा एक अनोखा संगम आहे, असं सांगितलं जातं. या दिवशी योग्य पद्धतीने पूजा, चंद्रदर्शन आणि मनापासून केलेली प्रार्थना आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडू शकतात. कदाचित तुम्ही विचारही केला नसेल, इतके बदल आपल्या आयुष्यात घडू शकतात. आता प्रश्न असा आहे की या दिवशी नेमकं करायचं काय? तर सर्वात आधी सकाळी उठून शक्य असेल तर उपवास ठेवा. मनात एकच भावना ठेवा, आजचा दिवस खास आहे. दिवसभर गणपती बाप्पाचं नाव घ्या. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा. हा अगदी साधा सोपा मंत्र आहे. सायंकाळी चंद्रदर्शनाची वेळ आली की शांतपणे बाहेर जा आणि चंद्राकडे पहा. त्या क्षणी घाई करू नका. 2 मिनिटं डोळे बंद करून आपली इच्छा मनात बोला आणि मग चंद्राला अर्घ्य द्या. एका तांब्यात पाणी घेऊन त्यात अक्षता टाकून हे पाणी चंद्राला अर्घ्य म्हणून अर्पण करावं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, त्यावेळी नकारात्मक विचार अजिबात ठेवू नये, कारण आपण जसं विचार करतो तसंच आपल्या आयुष्यात घडत असतं, असं मानलं जातं. अनेक लोकांचा अनुभव आहे की अंगारकी चतुर्थीला मनापासून केलेली प्रार्थना लवकर फळ देते. त्यामुळे हा दिवस फक्त पूजा करण्याचा नाही, तर स्वतःला शांत करण्याचा आणि पॉझिटिव्ह एनर्जी घेण्याचा आहे. म्हणूनच हा छोटासा उपाय नक्की करून बघा. कदाचित तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले बदल नक्कीच घडायला सुरुवात होईल. आता अंगारकी चतुर्थीची एक कथा आहे. असं म्हणतात की खूप वर्षापूर्वी एका गावात एक गरीब पण खूप श्रद्धाळू स्त्री राहत होती. तिचं आयुष्य सततच्या अडचणींनी भरलेलं होतं. घरात पैशाची कमतरता, सतत आजारपण आणि मनःशांती सुद्धा नव्हती. एकदा तिला एका साधूने सांगितलं की अंगारकी चतुर्थीचं व्रत कर आणि मनापासून गणपती बाप्पाची प्रार्थना कर, तुझे सगळे संकट दूर होतील. ती स्त्री अगदी श्रद्धेने व्रत करू लागली. सकाळपासूनच उपवास, दिवसभर बाप्पाचं नामस्मरण आणि रात्री चंद्रदर्शन करून तिने प्रार्थना केली. बाप्पा माझ्या अडचणी दूर कर, असं ती काही महिन्यांपर्यंत करत राहिली. हळूहळू तिच्या आयुष्यात बदल दिसायला लागले. घरात पैसा यायला लागला, आजारपण कमी झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिच्या मनाला शांतता मिळाली. लोकांना हे पाहून आश्चर्य वाटलं. मग सगळ्यांनी तिच्याकडून विचारलं, तू असं केलं तरी काय? ती फक्त एवढंच म्हणाली, मी काही मोठं केलं नाही, फक्त अंगारकी चतुर्थीला मनापासून बाप्पावर विश्वास ठेवला. आणि म्हणूनच म्हणतात, अंगारकी चतुर्थीला व्रत आणि चंद्रदर्शन श्रद्धेने केलं तर बाप्पा आपल्या भक्तांच्या आयुष्यातून संकट दूर करतो आणि सुख शांती सुद्धा प्रदान करतो. मग ज्यांना कर्जमुक्ती हवी आहे किंवा ज्यांची विवाह जमण्यात अडचणी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस गोल्डन चान्स असतो, असं सांगितलं जातं. मग तुम्ही अंगारकी चतुर्थीला नेमकं काय करावं आणि तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडू शकतात? तर सर्वात आधी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. मनात ठरवावी की आजचा दिवस मी श्रद्धेने पाळणार आहे. शक्य असेल तर उपवास ठेवावा, फळाहार घ्यावा, देवघरात गणपती बाप्पाची पूजा करावी, 21 किंवा 11 दुर्वा अर्पण कराव्यात, लाल फूल, मोदक, गोड नैवेद्य अर्पण करावे, छोटासा दिवा लावावा आणि अगरबत्ती दाखवावी. ओम गण गणपते नमः किंवा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करावं. शक्य असेल तर दिवसभर पॉझिटिव्ह राहावं, भांडणं, नकारात्मक बोलणं टाळावं. वेळ मिळेल तेव्हा बाप्पाचं नाव घ्यावं, एखाद्या गरजू व्यक्तींना दान करावं. चंद्रोदयानंतर
त्यानंतर बाहेर जाऊन शांतपणे चंद्रदर्शन करावं. चंद्राला पाणी, अक्षदा, फुलं अर्पण करावी. 1-2 मिनिटं डोळे बंद करून मनोभावे आपली इच्छा बोलावी. नंतर बाप्पाची प्रार्थना करून उपवास सोडावा. आता तुमच्यासोबत काय घडू शकतं, तर दिवसभर जप आणि प्रार्थनेमुळे मानसिक तणाव कमी होतो आणि नियमित श्रद्धेमुळे कामातील अडचणी हळूहळू कमी होतात. पारंपरिक मान्यता आहे की या दिवशी केलेली पूजा प्रभावी असते. पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे तुमचे निर्णय चांगले घेतले जातात आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. मन स्थिर झालं की कृतीतही बदल दिसू लागतो. पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, स्वतःमध्ये बदल जाणवतो आणि नकारात्मकता कमी होते. हे अनुभव प्रत्यक्षात येतात. तुम्ही सुद्धा हे अनुभव घेतले असेल तर शेअर करायला विसरू नका. आता हे उपाय काही जादू नाही, पण श्रद्धा, सातत्य, पॉझिटिव्ह माइंडसेट यामुळे आयुष्यात खरे बदल नक्कीच घडतात. अंगारकी चतुर्थी हा त्या बदलाची सुरुवात करण्याचा उत्तम दिवस मानला जातो. म्हणूनच हा दिवस फक्त पूजा करण्यासाठी नाही, तर मन शांत करून, योग्य विचार करून नव्याने सुरुवात करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतो. धन्यवाद.